नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मी पण मस्त आहे. तुम्ही जे भरभरून प्रेम देताय त्याबद्दल मनपूर्वक तुमचा आभार. तर आज बनवूया मस्तपैकी वांग्याची आणि वाटाण्याची आमटी. आता तुम्ही म्हणाल आम्ही वांग बटाटा बनवतो, तू वांग आणि वाटाणा का बनवतेस? झालं असं की बाजारातून वांगी आणि वाटाणे आणले. आता काय केलं, त्याचं एक वेळा कालवण झालं. एकदा भरलेली वांगी केली, एकदा वाटाण्याचं कालवण केलं, मसाले भात झाला. तरी थोडे वाटाणे आणि 2-3 वांगी शिल्लक होती. तर म्हटलं आता काय करायचं, म्हणून म्हटलं कढई ठेवायची, तेल टाकायचं, जिरं टाकायचं, लसूण खोबरं आणि आपलं घाटी मसाला आणि गरम मसाला टाकायचं, मस्तपैकी भाजून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण टोमॅटो चिरून टाकायचं, एकदम बारीक टोमॅटो चिरून टाकायचे. आता टोमॅटो आणि हा मसाला काय करायचा आहे, मस्त भाजून परतवून घ्यायचा आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. आता भाजायच्या अगोदर काय केले, वांग मी चांगलं काय केले, स्वच्छ धुवून कट करून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि वांग्याच्या ज्या फोडी आहेत त्या वांग्याच्या फोडी आणि वाटाणा स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पण चांगलं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आता भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हे अशा ट्रिक्स करू शकता. आपण जसं वांग बटाटा बनवू शकतो, तसं वाटाणा वांग बनवू शकतो. आणखीन वेगवेगळ्या भाज्याही तुम्ही मिक्स करून करता. मिक्स व्हेजिटेबल आपण मिक्स व्हेज खाताना करतोच की, तसंच पद्धतीने करायचं. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आणि हो, आत्तापर्यंत जसं सबस्क्राईब करत आला आहे तसं सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि आणखीन कोणत्या नवीन रेसिपींचा व्हिडिओ पाहिजे तेही मला सांगत जावा कमेंट करून. तर आता काय करायचं आहे, पाणी टाकायचं आणि भाजी मस्तपैकी शिजून द्यायची आहे. आता वांगं कसं शिजले की नाही चेक करायचं, ते तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे. आता मस्त भाजी शिजली की ह्याच्यामध्ये आपलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मस्तपैकी गरम गरम भाकरी किंवा चपातीबरोबर खायला घ्यायचं आहे. धन्यवाद.